कोणतीही शक्ती तुमचं रक्षण करू शकणार नाही. वावारी आपल्या तपोधनाचा काही अंश मला कन्याधन म्हणून दिला आहे. आयुष्यात फक्त एकदाच एक क्षण ही त्याचा उपयोग करू शकेल. मला हवा तो वर देऊन अथवा मला हवा तो श्राप देऊन. ऐका महाराज, मला हवा तो श्राप देऊन. नागिन आपल्या दातातून विषाचा स्रोत बाहेर काढून माझ्यासाठी सर्वनाश करील हे सांगता येत ना. विदूषका तुम्हाला मित्र आहेत ना, मग आताच्या आता राजपुरोहितांकडे जा आणि मध्यरात्र उलटण्यापूर्वी कुलदेवतेच्या मंदिरात लग्नाची सिद्धता आठवायला आपली कशा खरोखरच उतरली आहे ना. होय, तेव्हा यांचं हे भयानक रूप पाहिलं त्याच म्हणजे मला लग्न करायचं नाही, आपलं लग्न झालेलं आहे आणि राजपुरोहित तर या गोष्टीच्या पलीकडे गेले आहे म्हणून विचार असं लग्न. पण ते अशा स्त्रीशी ती अगोदरच विवाहित होती. तेव्हा यांनी कशा देवाची शरीराला नव्हे तर मना केवळ आपल्या दुःखी मनाचं सांत्वन करण्यासाठी तिला माझ्या सिंहासनाची नसते आणि आज ते आपल्या सिंहासनावरील अधिकार कायम करू पाहत. मी असं होऊ देणार नाही. मी आजच्या शर्मिष्ठेशी विवाह करीन आणि सर्व नशाला सामोरा जाईल. वाशीला पटकन आणि त्यांना माझ्यावर श्रद्धेनं प्रेम करणाऱ्या एका राजपुत्र